सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। चोपडा रोटरीच्या अध्यक्षपदी आशिष जयस्वाल, सचिवपदी विश्वास दलाल। रोटरी ही मैत्रीची भूक होती, मैत्रीची गरज होती, मैत्रीची दाहक होती। माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती। रोटरी क्लब ऑफ चोपडा 2024-25 च्या नवीन वर्षाच्या अध्यक्षपदी आशिष जयस्वाल, मानस सचिव विश्वास दलाल, सहसचिव संदीप सूर्यवंशी व कोषाध्यक्ष निखिल सोनवणे यांची निवड झालेली आहे। रोटरी वर्ष 1 जुलै ते 30 जून या वर्षासाठी निवड झालेली आहे। 23 जुलै 2025 रोजी पदग्रहणाचा समारंभ संपन्न झाला। मुख्य अतिथी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती, रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे गव्हर्नर ज्ञानेश्वर शेवाळे, ऑल इंडिया फर्टिलायझर सीड पेस्टिसाइड्स असोसिएशनचे अध्यक्ष श्रीयुत मनमोहनजी कलंत्री व महाराष्ट्र फर्टिलायझर सीड पेस्टिसाइड्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोद तराळ यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने व रोटरी प्रार्थना, गणेश वंदना, पदग्रहण सोहळा संपन्न करण्यात आला। यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की रोटरी मैत्रीची भूक, मैत्रीची गरज होती, मैत्रीची दाहक होती। रोटरी ही सेवा समर्पित करणारी रोटरी होय व रोटरी नेहमी सामाजिक कार्यात सहभागी होत असते व रोटरीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून त्यात वृक्षारोपण, रुग्णांसाठी रुग्णवाहिका, शालेय विद्यार्थ्यांची विविध उपक्रम यासह समाज उपयोगी विविध कार्यक्रम राबवत असते असे त्यांनी सांगितले। यावेळी सर्व रोटरी क्लब सदस्य उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। सन 2024-25 या वर्षाचे अध्यक्ष रोटरी मधुमेहासाठी अतिशय उपयुक्त असते अशा एनजीकेचा प्रायोगिक तत्वावर उत्पादन घेऊन त्यातील त्या एनजीकेचं आमच्या घराची सुकन्या रत्नागिरी संदीप सुमाई पाटील त्यासाठी जयस्वाल हॉस्पिटल या ठिकाणी कार्यरत आहे। त्याचा एमबीबीएस हे नागपूरहून झालेलं असून त्यांनी मधुमेहातील जे त्यांचं शिक्षण आहे ते महाराष्ट्र मुंबई येथे घेतलं असून सध्या ते आपल्या वॉटर अँड सॅनिटेशन कमिटी रोटरी सिटी बाजूला सर, युनिव्हर्सिटी कमिटी भरतनागर सर, रुरल अँड अर्बन डेव्हलपमेंट चाबी प्रदान सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं। समोर दोन मिनिटं काम आहे आम्हाला अनुभवानंतर त्याला शुभेच्छा देण्याचा हा एक निश्चितच मुद्द्याचा सोहळा आहे। विश्वास दलाल यांच्याकडे मानसिक प्रकारच्या आर्थिक उलाढाली होत असतात। कार्यक्रमासाठी निधी उभारला जातो, कार्यक्रमासाठी तो खर्च केला जातो।
तर मावळते आणि मावळते कोषाध्यक्ष चिरंजीव दर्श कोतारे यांना सोपवणार आहे. ते श्री रमेश जी जयस्वाल आणि शालिनी जयस्वाल हे देखील आजच्या प्रसंगी उपस्थित आहे. मी नानांना पुन्हा विनंती करेन आपण या दाम्पत्याचा देखील आपल्या अध्यक्षाचे नवनियुक्त कोषाध्यक्ष वगैरे नितीन सोनवणे यांचे वडील श्री हरेश्वरजी सोनवणे आणि आई प्रतिभा सोनवणे यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करूया. रोटरी क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये इलर्निंग सहभागी होणारा इलर्निंग क्लबच्या नूतन अध्यक्ष तुम्हा दोघींचा पाठिंबा या दोघांना वर्षभर मिळावा अशी अपेक्षा मला आनंद होतो एक चांगल्याशा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची. रोटरीच्या कार्यक्रमात आनंद फार एका शाळेतल्या रोटरीसाठी इलर्निंग काय मला माहिती नाही. आईने वही होते और चेहरे बदलते जाते. आजचा कोण असतो पण मला नाही काय चेहरे बदलतात. प्रत्येक वेळी हे बदलते चेहरे जे आहे ते मागच्या अध्यक्षापेक्षा मी किती चांगल्या पद्धतीने अजून उच्च श्रेणीची सेवा करू अशा पद्धतीचे मनोभावना त्या ठिकाणी निर्माण होतो. आपण जर लोकेचा इतिहास पाहिला तर 1905 सारखे रोटरी 120 वर्ष रोटरीला झाली. चोपड्याच्या रोटरीला देखील 55-56 वर्ष झाली. जगात आपण जर पाहिलं तर जगात 11,62,000 रोटरी आहे. त्यात अमेरिकेमध्ये 2,73,000 रोटरी आहेत. भारतात 1,76,000 रोटरी आहेत. एकूण जगात जितके रोटरी आहेत त्याचे 15% रोटेरियन भारतात आहेत आणि 20% रोटेरियन अमेरिकेत आहेत. अमेरिका आणि भारत जर एकत्र केलं तर 100मधून 35% रोटेरियन या दोन देशात आहेत. रोटरी या देशात 1905 मध्ये स्थापन झालेली रोटरी ही रोटरी का स्थापन झाली तर मैत्रीची भूक होती, मैत्रीची गरज होती, मैत्रीची तहान होती आणि या मैत्रीच्या माध्यमातून थोडं सेवेच्या दृष्टिकोनातून आपण काम करायला गेलो. आपण डोकरा रोटरीच्या संदर्भात पाहिलं तर कितीतरी काम डोकरा रोटरी हे ॲम्ब्युलन्स या ठिकाणी उभी होती. पाण्याच्या संदर्भात मला एक करायचे आहे. लोकसंख्येला पुरेसं पाणी मिळत नाही. 1/3 जनतेला सुरक्षित पाणी मिळत नाही. फक्त राहिलेले 1/3 आहेत त्यांना मुबलक आणि सुरक्षित पाणी मिळतं. त्या पाण्याच्या संदर्भात डोकरा रोटरीने काम केलं. आपल्या आदिवासी भागात डोकरा रोटरीने काम केलं. दिल्लीच्या संदर्भात आपल्या डॉक्टर हर्षवर्धन साहेब म्हणून केले. गौतम बुद्ध झाल्यानंतर आता राजवाड्यासमोर उभे राहिले आणि राणी अशोकेला त्यासाठी मागायला राणी अशोकेचे पाहिजे मागायला पण काही वेळानंतर राणी अशोकाने सांगितलं तुम्ही का आलात मला माहीत आहे. तुम्ही काहीतरी मागण्यासाठी आले आहे. मी केलेला त्या तुमच्या जगापेक्षा मोठा आहे. तर